समाजाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांच्या असणारे या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. जिल्ह्यात या ठिकाणी अनिल जाधव, प्रवीण रणबागोल, जिल्ह्याचे अध्यक्ष बी.डी. शिंदे, महिला अध्यक्ष अनुराधाताई लोखंडे आणि उपस्थित सर्व जिल्हा कमिटी बंधुराव बघेल. इलेक्शन हे जे आहे मुद्दामून मे महिन्यामध्ये घेतल्या जातात. ऊन आहे, सभा होणार नाही आणि लोकजागृती होणार नाही अशी असणारी परिस्थिती. शेतात राबणारा माणूस हा शेतामध्ये राबतो तेव्हा तो उन्हातच राबतो आणि सभेला येतो सुद्धा त्यावेळेस तो उन्हातच राबतो अशी असणारी परिस्थिती. मी आपल्याशी फक्त 5-10 मिनिटात या ठिकाणी बोलणार. घराणेशाहीची सत्ता आपण या ठिकाणी पाहिली. तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान द्या किंवा उरलेल्या उमेदवाराला मतदान द्या, सत्ता कोणाकडे जाणार? सत्ता कोणाकडे जाणार? घराणेशाही. ही आता महाराष्ट्रामधली व्यथा झाली असे मी त्या ठिकाणी. महाराष्ट्राचा विकास होत नाही याचं कारण की सत्ता ही कुटुंबामध्ये आहे. आपण काम केलं काही न केलं काही, राजकीय पक्ष आपण असं ताब्यात घेतले. काँग्रेसही ताब्यात आहे, भारतीय जनता पक्षही ताब्यात आहे आणि शिवसेना सुद्धा ताब्यात. त्याच्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळेल आणि उमेदवारी मिळाली की कोणतरी आपल्याच कुटुंबातून जिंकून येईल. 5 वर्ष मिळून खायचं अशी असणारी परिस्थिती आहे. लोकांना पाणी मिळालं काय आणि ना मिळालं काही अशी असणारी परिस्थिती. मित्रो, उस्मानाबाद हा जसं म्हटला तर एक दुष्काळी जिल्हा, पावसाचा असताना अवक्षणचा असताना जिल्हा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. वस्तुस्थिती नाकारण्यात काहीच नाही. पण उजनीचं पाणी येईल असं मी गेली 10 वर्ष आहे आणि आपण बघत असाल की उजनीचं पाणी हे खाली बिजापूरला जातं, बिजापूरवरून खाली जातं, खालून त्याच्या खाली जातं, आंध्रामध्ये जातं आणि आपल्या लक्षात येतं की पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मग ती कृष्णा असेल, कृष्णा नदी जी सातारा सांगलीतून जाते किंवा ही भीमा असेल, या खाली जाऊन एकत्र होतात. संगम आहे त्यांचा. खालची धरणातलं पाणी फुल झालं म्हणून इथलं धरण सोडायचं. आणि आपण बघत असाल की आता सांगली शहरामधला म्हणजे कृष्णेचा असणारा जो फुटवटा आहे तो पूर्णपणे सांगली शहर बुडवतो अशी असणारी परिस्थिती आहे. एक चांगला उमेदवार आपण जर निवडून दिला तर कदाचित हा जो फुगवट्याचं जे पाणी आहे, पावसाळ्यातल्या पुराचं जे पाणी आहे, फुगवट्याचं जे पाणी आहे, हे पाणी दुष्काळी भागामध्ये वळवता येतं. तेलंगणा सुद्धा असंच उस्मानाबाद सारखं आहे, नवीन काहीच नाही. पण तिथल्या असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी टीएमसी किती आहे हे त्यांनी काढलं. टीएमसी म्हणजे पाण्याचा साठा किती होऊ शकतो आणि हा पाण्याचा साठा मग दुष्काळी भागातले कशा रीतीने वळवता येतो याचा त्यांनी आराखडा त्या ठिकाणी दिला. आणि जो कामगार तेलंगणातून बाहेर जात होता, आज असणारं
तेलंगणातून कामगार बाहेर जात नाही, तर उलट 19 लाख बाहेरचा कामगार हा तेलंगणामध्ये आला अशी असते ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे, नाही असं नाही. त्याला सगळ्याच नद्यांचा उगम हा मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये आहे आणि फुगवता तो येतो शेवटी तो महाराष्ट्रामध्ये येतो अशी असणारी परिस्थिती आहे. पण हे जे कुटुंबशाहीचं जे सरकार आहे त्यांना असं वाटतं की आपण राजकीय पक्ष हातात घेतले, लोकांचे प्रश्न सोडवले न सोडवले तरी चालतील आणि म्हणून सुटले तर सुटले, नाही सुटले तर नाही सुटले. इलेक्शन आलं 5 वर्षानंतर कोणाला नाही कोणाला तरी मतदान देतील, एक तर ह्याला देतील किंवा आपल्याला देतील, सत्ता आपल्या घरातच राहील अशी असणारी परिस्थिती आहे. अनेक जण आम्हाला म्हणतात की तुम्ही असताना युतीमध्ये आधी मी पहिल्यांदा म्हटलं अरे 15 जागा आपण ओबीसीला देऊ, त्याच्यातला असताना दुसऱ्या जागा ज्या आहेत घराणेशाहीच्या उमेदवाराला द्यायचं नाही. सत्तेचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे, उमेदवारीचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे आणि उमेदवारीचं सार्वत्रिकरण झालं आपण एक लक्षात घ्या की मग घराणेशाही म्हणून त्याला मतदान मागावं लागत नाही, तर मी काम काय केलं आणि काय करणार याच्यावरती त्याला असताना मत मागावं लागतं आणि मग इथला असताना बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो हे आपण लक्षात घ्या. मग हा बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो, हाताला काम त्या ठिकाणी मिळू शकतं. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की उद्धव सेनेला मत म्हणजे बीजेपीला मत, कारण त्या आघाडीमध्ये आम्ही असं असताना विचारलं होतं की आपण सेक्युलर मताच्या जोरावरती आपण जिंकून येणार आणि सेक्युलर मताच्या जोरावरती आपण जिंकून येणार असाल तर मग आपण असताना ह्या मतदाराला आश्वासन दिलं पाहिजे की आम्ही जोपर्यंत आपल्या मतावरती निवडून आलेलो आहोत तोपर्यंत आम्ही असताना भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. घेऊन घ्यायला कोण तयार नव्हतं, तर या ठिकाणी शिवसेना घेऊन जायला तयार नव्हते. असं कोण लिहून देतं का? तर म्हटलं असं कोण लिहून देत नाही, फक्त शब्द द्यायचा आहे की आम्ही असणाऱ्या सेक्युलर मतावरती निवडून आलो म्हणून आम्ही सेक्युलर राहू आणि 5 वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर कुठलाही घरोबा करणार नाही हा त्याच्यातला असणारा भाग. माझं इकडे असणाऱ्या मुस्लिम समाजाला आव्हान आहे